नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखवता तुम्हाला पौष महिन्यात सत्यनारायणची पूजा कशी करायची ती दाखवणार आहे। रविवारच्या दिवशी करतात। ही पूजा कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारपासून सुरू करू शकतो आपण। कोणी 12 करतात, कोणी 30 किंवा 12 महिने पण ही पूजा करू शकतो आपण। ही पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। मी हे प्रथम जागा ही पुसून घेतलेली आहे आणि त्यावर पाट ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्या सूर्यदेवाची प्रतिमा काढून घेतलेली आहे रांगोळीने। ही याची फोटो पण मिळत असते किंवा असा साचा मिळत असतो सूर्यदेवाचा, तो पण तुम्ही विकत घेऊ शकता, त्याची पण पूजा करता येते। आणि इथे आदित्यदेव रानूबाई काढलेले आहे आणि चंद्र काढलेला आहे आणि एक दीपाचा घट मांडलेला आहे। मी दीप प्रज्वलित करून मांडलेला आहे। गहू घेतलेले आहे एका प्लेटमध्ये आणि तिथे तांब्याचा कळस भरून घेतलेला आहे। त्यात कुंकू आणि चंदन आणि 1 रुपयाचा सिक्का, थोडंसं गूळ टाकून मी तो घट तयार करून घेतलेला आहे। आंब्याची पानं लावलेली आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि एक दिवा मी इथे सूर्यदेवाच्या नावाने प्रज्वलित करून घेतलेला आहे। कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपण आरती ही तयार करून घ्यायची आहे। मी आरती तयार करून घेतलेली आहे। बघा, दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, कुंकू घेतलेला आहे आणि चंदन घेतलेला आहे, कापूर, 1 रुपयाचा शिक्का आणि सुपारी घेतलेली आहे, फुलं घेतलेले आहे आणि हे आपल्याला सूर्यदेवाला शिंपडायचं आहे, पाणी शुद्धीकरण करायचं आहे, आंघोळ घालायची आहे। मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला धुवून सुद्धा त्याची पूजा करू शकता। या प्रकारे आरती तयार करायची आहे। प्रथम आपल्याला गणपतीचे अभिषेक करायचा आहे। गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। पाण्याने करायचं, जल अर्पण करायचं आणि मंत्रजाप करायचा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सूर्यदेव सर्वकार्य सुसर्वदा असं म्हणत आपल्याला 5 वेळा यांचा अभिषेक करायचा आहे। आणि मग पंचामृतने अभिषेक करायचं। पंचामृत माझ्या चॅनलवर याची रेसिपी आहे, ती कशी तयार करायची ते मी दाखवलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। अशा प्रकारे अभिषेक करायचं आणि मग शुद्ध पाण्याने अजून अभिषेक करायचं आणि त्यानंतर वस्त्राने पुसून घ्यायचं, एखाद्या कापडाने छान मूर्तीला, आणि त्यांना वस्त्र घालून घ्यायचे या प्रकारे आणि त्यांची इथे स्थापना करून घ्यायची। सूर्यदेवाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला त्यांना जल अर्पण करायचं आहे। त्यासाठी मी तांब्याच्या लोट्यात पाणी घेतलेलं आहे। प्रथम आपल्याला त्यात लाल चंदन घालायचं आहे, वाहायचं आहे आणि कुंकुम, तीळ टाकायची आहे आणि गूळ टाकायचा आहे आणि यात लाल फूल टाकायचं आहे आणि जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला। सूर्यदेवाकडे बघत असं जल अर्पण करायचं आहे। त्यावेळेला आपण मंत्रजाप करायचा। तुम्ही सूर्य भगवानाचे 12 नाव पण घेऊ शकता किंवा ओम भास्कराय नमः म्हणूनही जल अर्पण करू शकता। अशा प्रकारे पूजा करून आल्यानंतर आपल्याला प्रतिमेची पूजा करायची आहे। जल अर्पण करून आल्यानंतर प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। कुंकू वाहायचं आहे
आणि लाल चंदन आणि फूल व्हायचं आहे। या पूजेला लालच फूल घेतात, परंतु मला काही लाल मिळाले, काही पिवळे आहेत, कोणत्याही प्रकारचे घेतले तरीही चालतं। आता आपल्याला प्रथम ह्या सूर्य भगवानाच्या प्रतिमेचे स्नान करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आदित्य देव आणि रानूबाई यांचे स्नान करून घ्यायचं आहे। स्नान झाल्यानंतर कुंकुम वाहायचं आहे आणि हे लाल चंदन हे वाहायचं आहे या प्रकारे। आणि लाल फूल मी सूर्य भगवानाला अर्पण करत आहे। आणि त्यानंतर आपल्याला या दीपघटाचीही पूजा करून घ्यायची आहे। कुंकुम आणि लाल चंदन लावून मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे लाल चंदनाने, आणि त्यांनाही फूल वाहून घ्यायचं आहे। आणि मग दिव्याची पण पूजा करून घ्यायची आहे। कुंकू वाहिलेलं आहे, लाल चंदन। आजच्या दिवशी लालच फुलं वाहतात त्या भगवंताला। आणि त्यानंतर मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे, धूप अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे। आणि या आपल्या सत्यनारायण भगवानाला तीळ अर्पण करायची आहे। या नारायण देवाला तीळ वाहून घ्यायची, रानूबाई आदित्यदेव यांनाही, आणि चंद्राची पण पूजा करून घ्यायची आहे। मी तीळ अर्पण करायची आहे। नारायण भगवानाला मी हे फळांचं भोग लावलेला आहे आणि गुळ पण लावायचा, गुळाचा नैवेद्य लावतात आणि शेंगा बोरो याचा पण नैवेद्य लावतात। ही पूजा बाहेर केल्या जाते, म्हणून तो बाहेर जागा कमी असल्यामुळे मी येथे करत आहे। हे व्रत मनोभावे केल्यानंतर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। या पूजेला नैवेद्य म्हणून बोरो आणि वालाच्या शेंगा आणि कोणी 5 प्रकारचे फळं पण नैवेद्याला वापरतात। अशा प्रकारे पूजा केली जाते। हे व्रत केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होते। या व्रताचं दिवसभर उपवास करावा लागतो आणि सूर्य अस्त होण्याच्या पूर्वी हा उपवास सोडावा लागतो। आणि या उपवासामध्ये गुळाचे पदार्थ बनवून शिरा, गव्हाचे पदार्थापासून बनलेले पदार्थ आपण खाऊ शकतो गव्हापासून। आणि मीठ सेवन केल्या जात नाही। या उपवासामध्ये फलाहार करून दिवसभर उपवास केला जातो। अशा प्रकारे आपल्या सूर्यनारायण भगवानची पूजा केली जाते। शेवटी आरती करतात आणि कापूर लावतात आणि सूर्यनारायणची आरती म्हणतात। अशा प्रकारे पूजा केली जाते। कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।